आज आपण पाहणार आहोत एक अभंग जो फक्त एक आध्यात्मिक विचार नाही तर सात्विक कुटुंब व्यवस्थेचं एक सुंदर मॉडेल आहे. संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की खऱ्या भक्ताचं घर म्हणजे मंदिरच असतं. चला तर हा अभंग ऐकूयात आणि पवित्र अंतकरणाने हा अभंग आपण पाहणार आहोत. तर अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवरती आपण संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या 5000हून अधिक अभंग संपूर्ण गाथा चॅनलवरती अपलोड करत आहोत. आणि तो गाथा आपण अर्थासहित आणि आजच्या जीवनातही आपण त्यांचे उपयोग कसा करू शकतो आणि आपलं आयुष्य सुखकर कसं करू शकतो हे पाहत आहोत. तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर प्रथम आपण अभंगाचं वाचन करणार आहोत, त्यानंतर अभंगाच्या प्रत्येक चरणाचा अर्थ आणि त्याचं वरती विवेचन करणार आहोत. अभंग असा आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. तर शब्दशः अर्थ व्हायचा झाला तर आपुलिया हिता म्हणजे स्वतःच्या हितासाठी, आपल्या हितासाठी जो जागता असतो, जो जागरूक असतो, त्याचे माता पिता धन्य असतात. त्यांच्या वंशातील मुलं मुली जे सात्विक गुणांनी युक्त असतात त्यांच्याकडून देव प्रसन्न होतो. जे गीता भागवताचे ऐकणे करतात किंवा श्रवण करतात किंवा गीता भागवताचं प्रवचन करतात, पारायण करतात, सतत विठुरायाचं चिंतन करतात, महाराज म्हणतात मला त्यांची सेवा मिळो तरी माझं हे भाग्य अपरंपार आहे. तर प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. महाराज असे सांगतात की जो स्वतःच्या आत्मिक हिताचा जागर करतो, जो भौतिक आकर्षणांपासून दूर राहतो, तो फक्त स्वतःच नव्हे तर त्याचे माता पिता सुद्धा धन्य होतात. आज जर एखादा मुलगा मुलगी आपल्या वयातच आत्मविकास साधना आणि साधेपणा निवडतो तर त्याच्या आईवडिलांना आपण म्हणतो तुमचं भाग्य आहे. आध्यात्मिक जागरूकता ही फक्त वैयक्तिक नाही तर ती एक वंश परंपरेची पूजा असते. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजेच ज्या घरातील मुले आणि मुली सात्विक असतात, म्हणजे नम्र असतात, शुद्ध असतात, भक्तिवंत असतात, तिथे देव स्वतः प्रसन्न होतो. कुटुंब म्हणजे एक तपोवन आहे जिथं चांगल्या विचारांचं, चांगल्या वागणुकीचं आणि देवचिंतनाचं वातावरण असतं. याचा अर्थ असा होतो की जर आपलं घर सात्विक विचारांनी भरलेलं असेल तर देव आपल्या घरात राहतो आणि अशा घराची देवाकडून नियुक्ती होते. आपले सर्व दुःख दैन्य दूर होतात किंवा आपल्याला ते सहन करण्याची सहनशक्ती मिळते आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकतो. पुढे तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. महाराज म्हणतात हे लोक गीता भागवत सारख्या पवित्र ग्रंथांचं श्रवण करतात आणि अखंडपणे विठुरायाचं चिंतन करतात. हीच तर खरी साधना आहे. आज गीता आणि भागवत हे ग्रंथ फक्त म्हणजे एक जीवनदर्शन आहे. फक्त वाचन नव्हे तर त्या अर्थाचं आचरण करणं हे महत्त्वाचं आहे. अशा सतत भगवंताच्या चिंतनात असणाऱ्या माणसाच्या संपर्काने सुद्धा आपल्या जीवनाच्या शुद्धतेचं बीज पेरलं जातं. पुढे चतुर्थ चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मला त्या लोकांची सेवा घडू दे, हेच माझं भाग्य आहे. यावेळी संतांची विनम्रता दिसते. आपण मोठं होण्यापेक्षा मोठ्यांची सेवा घडावी हाच तर खरी भक्तीचा परीक्षा आहे. जिथं स्वाभिमान नाही तिथं परमात्म्याचं बीज किंवा परमार्थाचं बीज रुजत असतं. भगवद्गीतेमध्ये म्हणतात यजुवेन सदात्मानं योगी विगत कल्मषः, म्हणजे सात्विक वर्तन आणि ध्यानामध्ये जीवन जगणारे योगी स्वतःच्या पवित्र कर्मामुळे पवित्र होतात. भक्तांचं हे घर हे परमेश्वराचं निवासस्थान असतं, हे पण श्रीमद भागवतामध्ये नमूद केलेलं आहे. संत नामदेव महाराज सर म्हणतात जेथे साजन तेथे माझं मन, जिथं भक्ती आहे तिथं माझं हृदय आहे. आज आपण आपल्या मुलांवर, मार्क्सवर, करिअरवर आणि यशस्वीतेवर भर देतो, पण जर आपल्या घरात साधेपणा, भक्ती, संयम आणि शुद्धता नसेल तर ती सर्व भौतिक श्रीमंती निरर्थक ठरते. आपल्या घराला मंदिर बनवा. सकाळी हरिपाठ, संध्याकाळी नामस्मरण, दररोज थोडा वेळ गीता भागवत वाचन, हेच घरात विठुरायाला यायचं आमंत्रण आहे. महाराजांचा हा अभंग म्हणजे कुटुंब भक्ती मार्गावर नेण्याचे एक दिव्य संकेतस्थळ आहे.
जिथं प्रत्येक सदस्य सात्विकतेने जगतो, देवाच्या चिंतनात रमतो, तिथं देव स्वतः वावरत असतो. तर मित्रांनो, हा अभंग फक्त वाचण्याचा नाही, तर हा जगण्याचा मार्ग आहे. आजपासून आपल्या घराला देवाचं निवासस्थान बनवूया. जर हा अभंग आणि त्याचा अर्थ तुम्हाला मनाला भिडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आध्यात्मिक घराचं स्वप्न पूर्ण करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका संतांच्या अमूल्य अभंगामध्ये. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.